या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडे बोलतायत, थेट जाऊया। दादागिरी चाललेली आहे, मग ती लोकलमध्ये असेल किंवा बाहेरच्या ठिकाणी असेल, ही दादागिरी मोडून काढण्याचं काम हे मला असं वाटतं सर्व महाराष्ट्रातल्या मराठी जनांनी एकत्र येऊन केलं पाहिजे। या परप्रांतीयांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत त्यांनी ते लोक तोंडात मूग गिळून का गप्प बसलेत हा आमचा प्रश्न आहे। हे लोक आता ह्याच्यावर का बोलत नाहीये? इतर सगळ्या गोष्टींवर बोलणारे पक्ष, भारतीय जनता पक्षासारखे, हे लोक का गप्प आहेत? मराठी मुलाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुटुंबाच्या पाठी उभी आहे आणि त्याला न्याय मिळवून देऊ, आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची याच्यामध्ये मागणी आहे। पण सर, ज्यांनी मारहाण केली तेच मुळात म्हणजे मराठी आहे, आणि ज्या मुद्द्यावर त्यांनी मारहाण केली की तू मराठीत का बोलला नाहीस, म्हणजे मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मराठीच माणसांना मुळात असं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी आम्ही करायला लावू आणि त्या मुलाला न्याय मिळवून देऊ, कारण कोणीही आत्महत्या करणं कुठल्याही कारणासाठी योग्य नाही। संदीपजी, दुसरीकडे नवी मुंबईत आज एकच मिनिट, पण मनसे जी ही भूमिका घेतली आहे, या भूमिकेचा अशा पद्धतीनं जर इतर मराठी माणसं गैरवापर नाही, मला या गोष्टीचं समर्थन होऊच शकत नाही। त्या मुलाच्या कुटुंबियाच्या पाठी आम्ही उभे आहोत आणि त्याला आम्ही न्याय मिळवून देऊ। पण मग यातून तुम्ही इतर लोकांना काय संदेश द्याल की अशा पद्धतीने? नाही, मुळात सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन राहिलं पाहिजे, या महाराष्ट्राची आजची गरज आहे, ही आमची भूमिका आहे। संदीपजी, नवी मुंबईत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पुन्हा एकदा उद्घाटन हे होत आहे। याआधी अमित ठाकरेंनी जे उद्घाटन केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली होती, नेमकं कसं पाहता याकडे आता? मला आहे ना, एक लहानपणी पुस्तकात वाचलेली गोष्ट आठवते या सगळ्या गोष्टींवरनं। एकदा अकबर बादशाह आणि बिरबल हे समोरासमोर बसलेले, अकबर अत्तर लावत होता, तर अकबराच्या अत्तराच्या बाटलीतनं एक बूंद गालीच्यावर पडली, ती अकबराने असं बोट घेऊन उचलली, तर बिरबल हसायला लागला की एवढा मोठा बादशाह, एवढा मोठा जहापणा, आणि एक बूंद अत्तर खाली पडली तर ती त्यांनी बोटाने उचलून घेतली, म्हणून बिरबल हसायला लागला। अकबराला हर्ट झालं। अकबराने दुसऱ्या दिवशी एक हौद भरून अत्तर त्याच्यामध्ये टाकलं आणि सगळ्या लोकांना राज्यातल्या बोलवलं की तुम्ही ते आंघोळ करा, आणि मग त्यांनी बिरबलला विचारलं की बिरबल कैसा रहा? तेव्हा बिरबलांनी त्याला उत्तर दिलं, बूंद से गई सो हौद से नहीं आती। आता राज्य सरकारने कितीही उद्घाटन केली, किती मोठा कार्यक्रम केला, कितीही त्यांनी प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी जनतेला कळलेलं आहे की यांना शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठलंही प्रेम नाही, कुठलाही आदर नाही। हे फक्त शिवाजी महाराजांचं नाव स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी वापरतायत। त्यामुळे आजच्या उद्घाटन करणाऱ्यांना मी एवढंच सांगेन, त्यांना समजेल अशा भाषेत सांगेन, बिरबलाच्या वाक्यात सांगेन, बूंद से गई सो हौद से नहीं आती। भाजप शिवसेनेतील वादानंतर वारंवार शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जातात, अमित शहा सोबत मन की बात करतात, लाचारी वाटते काही? मला असं वाटतं हा तर मी काल पण सांगितलं, दोन त्या पक्षांमधला विषय, त्यांनी एकमेकांवर प्रेम करावं, एकमेकांचा राग करावा, एकमेकांचे वाबाडे काढावेत, हे सगळं जनता बघतेय आणि जनता काय तो निर्णय घेईल लोकांबद्दल, तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे। राज्य सरकारनं एक GR काढलेला आहे की लोकप्रतिनिधी, विशेषतः त्याच्यामध्ये फक्त खासदार आणि आमदार यांचाच उल्लेख आहे की लोकप्रतिनिधींशी जे अधिकारी आहेत त्यांनी उभं राहून त्यांच्याशी व्यवस्थितपणे त्यांचा सन्मान करावा, त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलताना त्यांच्याशी चांगलं बोलावं। पण यामध्ये नगरसेवक असतील किंवा जे दुसरे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा मात्र उल्लेख नाही, कारण ते या जे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।